संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक होतीये। झेडपी आणि पंचायत समिती संदर्भात पुन्हा एकदा बैठक पार पडतीये। संजय शिरसाट, अतुल सावे, भागवत कराड या बैठकीला उपस्थित आहेत। काल मध्यरात्री पर्यंत तब्बल 6 तास ही बैठक झाली आहे। कालच्या बैठकीमध्ये काहीच तोडगा निघाला नाहीये। त्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात युती करणार नाही अशी थेट भूमिका घेतली। त्यामुळे आता सुरू झालेल्या या बैठकीमध्ये युती संदर्भात तोडगा निघणार का, युती पुन्हा होणार की शिवसेना भाजप वेगवेगळी लढणार, यावर देखील थोड्याच वेळात या संदर्भात निर्णय येणार आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। विशाल, संभाजीनगरमध्ये महायुतीची ही बैठक पार पडते, मात्र अब्दुल सत्तारांनी एक ठामपणे आपली भूमिका मांडलेली आहे। काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत? संभाजीनगरमध्ये सकाळपासून शिवसेना आणि भाजपमध्ये युती करण्यासाठी खो खोची स्पर्धा सुरू असं काहीसं चित्र आहे। सकाळपासून भाजपची प्रतीक्षा शिवसेना करत होतं। भाजप सुरुवातीला मिटिंग घेऊन 1 तासात भेटू अशा पद्धतीचा भाजपनं निरोप देण्यात आला होता। शिवसेनेकडनं वारंवार फोन करण्यात आले, मात्र 3 वाजेपर्यंत कुठलीही बैठक झाली नाही। अखेर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक ठरलं आणि आता 5 मिनिटांपूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। खरं तर काल रात्री सुद्धा जवळपास 6 ते 7 तास ही बैठक झाली होती, मात्र त्यातनं काहीही निष्पन्न झालं नाही। आता पुन्हा बैठकीला सुरुवात झाली आहे। त्यात अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोडमध्ये वेगळं लढणार अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे, तर कन्नडमध्ये सुद्धा वेगळं लढणार अशा पद्धतीची भूमिका आहे। त्यामुळं या सगळ्यांचा या बैठकीवर काय परिणाम होतो आणि आता ही युती होणार की महापालिकासारखं अखेरच्या क्षणापर्यंत ताणत नेणार आणि युती तुटणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास दोन्ही नेते युती होणार असं जरी सांगत असले तरी देहबोली मात्र वेगळं काहीसं चित्र दाखवत असल्याचं चित्र आहे। जी, निश्चितच। धन्यवाद विशाल, सविस्तर माहितीसाठी।